हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांमध्ये चिंचपेटी, कोल्हापुरी साज, वज्रटीक, ठुशी, तन्मणी, बोरमाळ, पोहेहार, चपला हार यासारख्या अनेक दागिन्यांचा समावेश होतो. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे पारंपरिक दागिन्यांची प्रचंड क्रेज असून या दागिन्यांची मागणी देखील वाढलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक दागिन्यांमधील अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा पिचोडी बांगड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत. पिचोडी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना, खास करून हिरव्या बांगड्यांसोबत या पिचोडी बांगड्या खूप आकर्षक दिसतात. या बांगड्यांची खासियत म्हणजे या बांगड्यांची एक बाजू सरळ तर दुसरी बाजू अतिशय सुंदर डिझाईनमध्ये असते. या पिचोडी बांगड्यांमध्ये सध्या पारंपरिक मॉडर्न डिझाईनच्या बांगड्या आलेल्या आहेत, ज्यामुळे नववधूच्या हातात या बांगड्या खूपच सुंदर दिसतात. या पिचोडी गोल्डन बांगड्यांप्रमाणेच अशा मोत्याच्या बांगड्याही खूप क्लासी दिसतात. जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल आउटफिटवर अशा पिचोडी बांगड्या घालता तेव्हा या बांगड्या तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. पैठणी, माहेश्वरी किंवा नऊवारी साडीवर या पिचोडी बांगड्या ग्रेसफुल दिसतात. मधोमध हिरव्या बांगड्या आणि त्याच्या आजूबाजूला पिचोडी बांगड्या असा सेट तयार करून हातामध्ये घाला, खूपच आकर्षक व स्टायलिश दिसाल. फक्त लग्नामध्येच नाही तर सणांमध्ये अशा बांगड्या स्त्रिया घालतात. या बांगड्यांवरील डिझाईन सुरेख आणि युनिक वाटते. पिचोडी हा बांगड्यांचा प्रकार खूप जुना आहे, पण आता या बांगड्या मॉड्युलर डिझाईनमध्ये पाहायला मिळत आहेत, ज्या फॅन्सी आणि ट्रेंडी असल्यामुळे महिला लग्न समारंभात हिरव्या बांगड्यांसोबत या बांगड्या घालणे पसंत करतात. सध्या या पिचोडीमध्ये बकुळी डिझाईनचा हा पॅटर्न देखील खूप ट्रेंडमध्ये आहे. लग्न समारंभात, खास प्रसंगी किंवा सणावारात हिरव्या बांगड्यांसोबत मिक्स मॅच करून घालण्यासाठी अशा बांगड्या तुम्ही नक्की घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.